हॅलो 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 थोडासा आवाज पाहिजे. धनद्वा अतिशय सुंदर. बघा तबल्याला लेवल द्यावा. हॅलो हॅलो असू दे. धन्यवाद. अतिशय सुंदर. या ठिकाणी प्रार्थना भजन आणि रूपाचा अभंग या ठिकाणी समीर कदम बुवानी सादर केलाय. वेळेला महत्व किती आहे बुवा हे आज तुम्ही सिनियर बुवा आणि आम्ही ज्युनियर बुवा तुमच्याकडून कुठल्या पद्धतीचा बुवा आदर्श घेतला पाहिजे हे आज मला चांगल्या पद्धतीने बुवा समजलं. तुमच्याकडून तरी बुवा अपेक्षा नाही की रूपाच्या अभंगाला बुवा आपण 1 तास किती झाले 8 मिनिटं 8 काय 10 मिनिटं बुवा. आणि तुमच्याकडून मला ही अपेक्षा नाही बुवा बेस थोडा फक्त कमी करा की भजनाच्या सुरुवातीला प्रार्थनेच्या अगोदर तुम्ही एवढी मोठी बतावणी बुवा केलं बुवा. जसे आमचे ध्रुवस गुरु बुवा विशाल मसूरकर बुवा आहेत, चंद्रकांत जाधव बुवा आहेत, सुशील गोटणकर बुवा आहेत, संतोष कमी शेतकर बुवा ज्यांना मी बुवा आदर्श मानतो त्यातील आपण पण एक रत्न बुवा लक्षात घ्या. आणि तुमच्याकडून अशा गोष्टीची अपेक्षा आम्हा ज्युनियर बुवांना नाही बुवा. पॉइंट लिहा. तात्या म्हणता विंचू, तात्या विंचू, तात्या विंचूचा ओम भगनी भागोदरी भंभट स्वाहा 1 नंबर ऍक्टिंग केलं. तर बारक्या भियाला मागाशी येता काय तर म्हटलं त्याच्यात आंग काढल्यान बिचाऱ्यान द्या माझ्या बहिणी. पण एक बुवा काय विषय माहिती त्या तात्या विंचूचा एक आणि एक वाक्य, तुझा आत्मा माझ्यात आणि माझा आत्मा तुझ्यात. सेम टू सेम, काही एक फरक नाही. बुवाने सांगितलं की त्याच्यासाठी अभ्यास लागतो बुवा. बुवा अभ्यास आहे 100 पैकी तरी 100% पैकी बुवा 60-65% तरी बुवा अभ्यास घेऊन या क्षेत्रात बुवा उतरलोय. आणि तुम्ही बोलता बोलता बोलून गेलात बुवा की त्या बुवांसोबत तू असा बोलतोस नक्की काय म्हणायचा. व्होल्टेज व्होल्टेज ताकद आहे आपल्या जोईल बुवाच्या शब्दात ताकद आहे. लक्षात घ्या बुवा. हॅलो 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 लेवल द्या मग सर का बुवा. जोईल बुवाच्या शब्दात ताकद आहे बाबा. पटकन बुवा सांगतात बोला म्हणून मी काय बोलू शकते किती बोलू शकते. पण बुवा आदर्श मानता तुम्हाला आदर्श हात तुमचा आदर्श ठेवूनच बुवा भारी करेल. पण एक बुवा वाईट वाटलं की इतर बुवांसोबत तू कार्यक्रम करतोस तसं माझ्यासोबत करू नकोस. बुवा भजनाच्या सुरुवातीला तुम्ही काय सांगितलं की अतिशय सुंदर तुझं भजन आहे म्हणून बुवा तुम्हाला बोलेल असं काय विषय नाही. पण इतर जे भजनी बुवा आहेत ते बुवा मला टार्गेट करतात का की तुझ्याकडे भजन नाही, तुझं स्वतःचा काय नाही. अरे काय गरज आहे. माझ्या परशुराम सुतार बुवानी 7 पिढींक पुरा तेवढा माझ्या सुतार बुवानी बुवा करून ठेवलेला. तुम्ही बुवा बोललात म्हणून मी तुम्हाला असं बोलणार नाही. पण तुमच्या जागेवर दुसरे काही बुवा आहोत ते आम्हाला टार्गेट करतात काय ह्याची कशी तरी नाट मोडायची. तसं ऐकणारा जनावर नाही या बुवा. जिसमें है दम तो समीर कदम, जिसमें है दम वो चंद्रकांत कदम, आणि जिसमें नाही दम म्हणतात तो ह्यो समीर कदम. अहो बावला झाला तुमचा. एवढा बाबा नाही. तिसऱ्या चुराचा विचार करा. या बावला म्हणता औषध झाला तरी म्हणतात मग 2 झील होत. म्हणजे या धनावर काय लेवल जाता बघा. म्हणतास मगाशी सांगितलेली बुवानी काय
की म्हणता ढोपरा कोपरा म्हणता फुटली. तुमका अनुभव दानुभव हो. तुमच्या काळात काय एवढं बारको बोरको असायचो त्याच्यावरती चिठ्ठीवर लिहिलेला असायचा प्राणप्रिय संध्याकाळी 5:30 वाजता महादे अन्नाचे आंबे खाली भेटणे आहे. तुमच्या काळातला प्रेम प्राणप्रिय संध्याकाळी 5:30 वाजता महादे अन्नाच्या आंब्याखाली भेटणे आहे. बाटली आंबे होते ते. तो बघा तकडे आंबेराचा म्हणता इल इल ये तू येईपर्यंत वाज जरा सोडून घेतोय. तू ये पण इलच की भजन करतोय. तुम्ही सांगितलं बुवा की त्यांचा झाला वाटून की माका चाय द्यावा पण त्याच्या ओ बुवा दिला चाय दिला त्याच्यासोबत एक स्ट्रॉ पण द्यावा. तो होला तर त्याच्यात तरी सुरकणशी पितील. 6:30 वाजता महादे अन्नाच्या कलम्याखाली भेटणे आहे. जो तर ती चिठ्ठी त्या प्रियशीकडे जर टायमिंग वर पोचले नाही की संध्याकाळी 5:30 6:30 वाजता त्या महादे अन्नाचा आंबो चांगलं धाडलेलो असतो. हा तेव्हाचा प्रेम होता. आणि आता काय हो 1 वर्षाचा प्रेम. फुलले रे क्षण माझे फुलले रे. अरे ब्रँड इज ब्रँड. चालू केलं चालू कर ही होईल मोची ताकद. सगळे गाणे तुमका म्हणून दाखवतले तुम्ही जेवढी म्हटलं. अरे जातीवंत सुताराची शाळा ही. 1 वर्षाचं प्रेम बघा. फुलले रे हो. पेटीला थोडा आवाज आहे. पेटीला हार्मोनियम सुरुवातीपासून घ्या. फुलले रे क्षण माझे फुलले रे. फुलले रे क्षण माझे फुलले रे. मेली हे ओ शकुनाच्या मेलीने. फुलले रे क्षण माझे फुलले रे. फुलले रे क्षण माझे फुलले. ला 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 ला. ओ व जमाना बदललाय. 1 वर्षाचं प्रेम आहे. त्यात नंतरची पुढची अंतरा काय म्हणजे तो व्यक्त करतोय प्रेम आपल्या प्रियशीवरती आताच्या जमान्यात. तर काय झोळू कवाऱ्याची आली रे लिहून कोवळी सोन फुले. साजन स्पर्शाची जाणीव होऊन वाळले मन पुढे. ज्या वेळाचे नाचर भाव भिलो रे मेंदीने. शकुनाच्या मेलीने. हसले रे क्षण माझे हसले रे. ला 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 ला. 1 वर्षाचं प्रेम 1 महिन्याचं प्रेम काय असेल तर बघा. वर्षभरात जत्रा टिपूर फिरवून झाले की सरत्या चौटा 1 महिन्याचा प्रेम. प्यार छूटा था जाता आया ही क्यों. ऐसे जाना था तो आया ही क्यों. ओ बेदर्दिया यार बेदर्दिया. ओ बेदर्दिया यार बेदर्दिया. ओ बेदर्दिया ओ बेदर्दिया. 1 महिन्याचा प्रेम. त्याचा ब्रेकअप झाला की तो पोरगो खायच्या तरी बार मध्ये खायच्या एका टेबलर जाऊन बसा नसतो.
म्हणजे विषय काय, बाटलेचा विषय इलो म्हणून सांगते. जेव्हा बाळ जन्माक येता तेव्हा त्याला पोलिओच्या डोसाची बाटली दिली जाता. वाय जरा मोठा झाला, ताप बी भरलं तर खोकल्याची बाटली औषधाची. वायच मोठं होऊन 4 जणांच्या संगतीत गेलो की परत बियरची बाटली. वायच मोठं झालो, म्हातारो झालो, हॉस्पिटलला गेलो, सलाईनाची बाटली. आणि सरत्या शेवटाक स्मशानात बुवा राखेलाची बाटली. त्यामुळे बाटलेचा नाद नाही. बुवानी सांगितलं, रायगडला हे सांगितलं, रत्नागिरी कुणी डेंग्याक डेंगू लावून सांगल्या. हे म्हणता 20 रुपये घे आणि तुझं मुळात तूच हात घाल. खायचे भजन रसिक बुवा आहे. खायचो कोण तो माका माका सांगायचं, तो उद्या निषेध करते मी असं सांगणाऱ्याचो. बुवा कायम आपली बोंडा लावायची. रायगडला जातो, पण रायगड म्हटल्यानंतर बुवा भजनाची पंढरी या लक्षात घ्या. कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी, देवगड, त्यांना लिहूची गरज नाही. तसा डोक्या भारी आहे, कारण पावर बघा ना माणसाची काय. असू देत. बुवाने सांगितलं, भजनाच्या सुरुवातीला बुवांना कोणी बक्षीस दिलं. धरा 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 माझा डुक्कर पळाला, कुणाच्या मागले दारा. माका काय माहित वाटत ना म्हणाल मी तुमका 50 रुपये दिले, 50 रुपयाच्या मनात म्हटलास ना मी. धरा 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 माझा डुक्कर पळाला, कुणाच्या पाटले दारा. त्याच्या डुक्कर कोण वाटतं औषध मागा सांगा. ह्यो 2 वाज्याचो आणि ह्यो 6 वाज्याचो वाटता की नाही. फक्त वाय जरा जुनाड, कारण काय नाही. आता डुकराचा एक विषय म्हणजे माझ्या अभिभावानी तेव्हा जोक्स मारलेलो होतो. बुवा तुमका माहिती असतं बघा, एकदा भजनाची म्हणजे गणपतीचा सण आणि दर दिवशी रात्री 5-6 अशी भजना, 5-6 भजना करून, कारण बुवांका सवय उसळ पाव आणि त्याच्या 10-12 पाव वाढायचे. झाला गणपतीचा सण झालो आणि चतुर्थी संपल्यानंतर बुवा आपल्या सासरवाडीत गेले. आणि सासरवाडीत राहता राहिल्याचे सासरवाडीत जाऊन फक्त सासरवाडीत एकच संडास. आईच्या खरा सांगतोय, सासरवाडीत फक्त एकच संडास. आणि बुवांका स्वराची लागली. बुवा करतले काय, पहिलो आधी नंबर लागलेलो होतो. ताज एका खुटी एक लावल्या टमरेल बुवानी घेतल्याने, पाणी भरल्याने आणि सड्याच्या खाजनात जाऊन बसून होते. खाजनात बसल्या बरोबर पहिल्या सुरुवातीत रुख बाजूच्या खाजनात डुकरीन बसलेली पोरांका घेऊन हसताच हसा, पण समोरच्या पाठीत दडका तरी टाकू नको एवढा मात्र करा. चांगल्या पद्धतीने हसा. दुसरी शिट्टी झाली, रुख डुकरीनीची पोरा जागी झाली. डुकरीनीची पोरा जागी झाल्याबरोबर औषिक सांगत, आहे आहे आमका भूक लागली. पैशाचा उगीच केलास का, असे ते त्यांकाच द्यावा. दुसरी शिट्टी झाल्या बरोबर डुकरीनीची पोरा जागी झाली आणि औषिक सांगत, आहे आहे आमका म्हणता भूक लागली या. थांबा वायच म्हणता पोरानं, थांबा. 2 शिट्टी झाली. तिसरी शिट्टी झाली का भया तेवढा म्हणता खाऊ जाऊ त्याला. हे प्रभु हरि राम कृष्ण जगन्नाथम परमानंदे, ये क्या हुआ. समीर कदम बुआ का गमछा खुल गया. बुआ बुआ डुक्कर नहीं, गिरीश का गाना सुनेगा. ले बेटा तू को कोई लो, गिरीश का गाना. बक्षीस आपले आधी भजन नंतर बक्षीस. पाकरा आजाद केलं या गाण्यासाठी पांड्या गुरव. पांड्या पाकूर गेला तरी आयुष्यात सगळा येतं लावा म्हणून लक्षात ठेवा. पाकरा आजाद केलं या गाण्यासाठी हे 100 रुपयाचं गाणं आपले बक्षीस झालंय.
प्रेम वरवरलं ग तुझ, प्रेम वरवरलं ग तुझ, आता मन भरलं ग तुझ, गद्दारी करून तूच मनशी भांड्या गथर मला अभ्यास लागतो पाकरा आझाद केलं तुला, भरलं ग तुझ, गद्दारी करून तूच मनशी गद्दार मला, गद्दारी करून तूच मनशी गद्दार मला, दादा दादा अरे क्या बात है, अरे भजन कसं असं चाललं पाहिजे, आझाद केलं तुला. गिरीश का गाना ले बेटा पप्पा का हो डॅडी माका आधी सांगा 1:08 झाली, एवढ्या रात्री तुमका मेसेज कोणाचो हेंका म्हणतो समीर कदम बोला, लक्षात ठेवा या माझ्या भावांका समाजला बघलास, गांजा डोका जरी असला तरी सडे माळे काय हो चिपये पण नको. गिरीश गिरीश ले बेटा दिल ना दिया, माका आधी एक समजत नाही, बुवांचे केस काळे होत पण मिशी तुमची भगवी कशी झाली हो, लाली कशी कोण नाही जवळ यावचा, लक्षात ठेवती बसून घेऊ होती तेव्हा आता चुकला. माका वाटतं ना बारशाच्या वेळी बावडीवर माका वाटतं बासमती ठेवलेले होते वाटतं, अवशे तांदूळ एवढे लांब तांदूळ ठेवले होते बावड्याच्या कोपऱ्यात माका वाटतं. दिल ना दिया दिल ना लिया, देखो ना देखो मैं क्या किया, आखे दुनिया मेरी अगर प्यार ना किया तो क्या किया, ले बेटा आखे दुनिया मेरी अगर प्यार ना किया तो क्या किया, दिल ना लिया देखो ना देखो मैं क्या किया, आखे दुनिया मेरी अगर प्यार ना किया तो क्या किया. प्रेम तुमका तरी बुवा मुळात हात घालूसाठी तुमका 20 रुपये दिले नाही, पण त्या दिवशी बुवा एक माझी बारी झाली संगमेश्वर साईडला, तेव्हा एक गाणं फक्त एक बक्षीस आलं 100 रुपयाचा, तेव्हा एक गाणं फक्त म्हणून सांगितलं नाही, फिरत्या चाका वरती देशी मातीला का विठ्ठला तू वेळा कुंभा, विठ्ठला तू वेळा कुंभा, विठ्ठला तू वेळा कुंभा, एवढा गाणं म्हटलंय. आणि ते एका पेळेवरती ते एक काका बसलेले, ते काका इले आणि माका सांगतात वन्स मोर, परत एकदा 100 रुपये देऊन गाणं म्हटलं. मी आपलं म्हटलंय फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, एवढा भावानं म्हटलंय आणि झाला. भजन संपवलंय, गजर घातलंय, भजन संपवलं, पोरांनी पेटी वगैरे सामान ठेवल्याने ते काका येऊन माका भेटले, बाबा बुवा तुझं म्हणता गाणं म्हटलं तर म्हणतं अतिशय सुंदर म्हटलं, म्हटलं तुम्ही 100 रुपये दिले त्या गाण्यात तुमका आवडला काय, काय म्हणता तुझं नाही म्हणतो, म्हणता गाण्याचा काय संबंध नाही, पण म्हणता फिरत्या चाकावरती म्हणता देशी, देशी म्हटलं बरोबर माझा जर काळीचा चरचरला म्हणा तुका 100 रुपये, मी म्हणतोय 100 ठेवून उद्या 2 घ्यावा 50 वाले. रे परमेश्वर तुम्ही काय करा माहिता, तुमच्या पायाचं जाताना मग फोटो द्यावा,
वळपाची पायाचं फोटो जेव्हा उद्या नेऊन मी भीतीर लावते आणि बारीक जेव्हा जाईन तेव्हा म्हणून कदम आहे नमः छावा पिक्चर सळसळत्या सळ्या डोळ्यामध्ये घातल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नख काढली वार केले बुवा आणि मीठ त्या जखमेवरती बुवा चोळलं गेलं पण सरत्या शेवट्याला बुवा माझ्या छत्रपती संभाजी राजानं धर्म नाही बदलला बुवा असा राजा पुन्हा होणे नाही बुवा लक्षात ठेवा एकच सांगेन आपल्या राजांसाठी कोंढाण्यासाठी तानाजी गेला कोंढाण्यासाठी तानाजी गेला घोडखिंडीसाठी समोर बाजी आला महाराष्ट्र धर्म वाढविण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला स्वराज्य रक्षक संभाजी झाला स्वराज्य रक्षक संभाजी झाला बुवा आता झाले ना बुवा 7 दिवसाचे 7 डे हग डे किस डे चॉकलेट डे लव डे असे किती ते डे साजरे झाले टॅडी डे व्हॅलेंटाईन डे पण बाबांनो या सगळ्यांच्या डे पेक्षा एकच डे म्हणजे 19 फेब्रुवारी आपल्या बापाची शिवजयंती बुवा लक्षात ठेवा अरे औरंगजेला पण बुवा लाज वाटली ना जेव्हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं बुवा तेव्हा त्या औरंगजेला पण बुवा लाज वाटली त्याचा सहकारी आला आणि त्याला काय सांगतोय हुजूर छत्रपती शिवाजी महाराज का निधन हो गया है हुजूर छत्रपती शिवाजी महाराज का निधन हो गए तो औरंग्या नमाज पडायला बसला होता एवढी बातमी त्याला समजली की छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालंय एवढी बातमी त्याच्या कानावरती पडल्याबरोबर त्याने आपला नमाज जागेवरती थांबवला मुलूक खाली ठेवला आणि या टोपरावरती आभाळाकडे हात केले आणि आपल्या देवाला हाक मारली अल्लाह अरे अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना क्योंकि माँ बहन की इज्जत करने वाला शेर शिवा छत्रपती शिवाजी महाराज तेरे पास आहे ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची बाबांनो ताकद होती आयुष्यात काय नाव गाव बुवा काय नाही फक्त हे हरिनाम गाव आणि हे हरिनाम गात बुवा वरती जाऊ छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणावे 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला जाणता राजा जर कोण असेल तर ते आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत निष्कलक जीवन जगायला शिकवणारा तान मंत्र निष्कलक जीवन जगायला शिकवणारा तार मंत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत आमच्याकडे अभ्यास नाही रायरेश्वराच्या पिंडीवरती या स्वराज्याची शपथ घेऊन आपला महाराष्ट्र घडविला छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे नाही या महाराष्ट्रावरती वाईट नजर चालून आलेल्या अफजल खानाचा कोतळा त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी काढणारा जाणता राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज 450 वर्षाचा पारतंत्र्याचा दिवस बाजूला सारून 32 मन सिंहासनावरती विराजमान होणारा जाणता राजा म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत म्हणून काय म्हणतो बघा त्या राजधानीवरती भगवानी शान आहे भगवानी शान आहे हे तानाजी प्रॉमिस डे महाराज तुम्ही गडावरती गेलात की 3 तोफांचा मला फक्त इशारा द्या कोणी सांगितलं आपले बाजी प्रभू देशपांडे असा मावळा पुण्यश्व होणे नाही लक्षात घ्या तानाजी मालुसरे आणि बाजी प्रभू देशपांडे आपल्या छत्रपतींना त्यांनी प्रॉमिस डेच्या वेळी काय सांगितलं महाराज या घोडखिंडीमध्ये हा एकटा बाजी तुमचा खंबीर आहे एकाही तुझ्यावर पुढे पाठवू देत नाही हा तुम्हाला मी प्रॉमिस डेच्या दिवशी शब्द दिला याला प्रॉमिस डे म्हणतात सरत्या शेवटाला आपल्या महाराजांनी जसे गडावरती गेले तसेच पहिले 3 तोफांचे फक्त त्याने आवाज केले तेव्हा बाजी प्रभूला समजलं की माझे राजे माझा जाणता राजा सुखरूपपणे आपल्या गडावरती बुवा गेलाय तेव्हा त्यांनी सरत्या शेवटाला 3 तोफांचा आवाज ऐकल्यावरती आपल्या स्वराज्यासाठी आपल्या बाजी प्रभू देशपांडेंनी आयुष्य आपलं संपून घेतलं अखेरचा श्वास घेतला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या बाजी प्रभूंसाठी त्या राजधानीवरती भगवानी शान आहे भगवानी शान आहे हे तानाजी
रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड शुभ सैन्य जितीने ते मावळे लढले. लढता लढता धारा कीर्ती बघाते पडले. यमर्द मराठ्याची म्हणून ताटमान आहे, म्हणून ताटमान आहे. वेतनजी हर हर महादेव. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. सुंदर प्रकारे बुवानी सांगितलं. महिला वर्ग बाबांनो, त्या दिवशी असाच झाला. आमचे बुवा हुशार. बुवा शाळेतला एक बुवा एक किस्सा सांगतो तुम्हाला. आमचे इंग्लिशचं स्क्वॉड येणार होतं शाळेत त्यावेळेस बुवांच्या वेळी. तेव्हा मास्तरांनी प्रॅक्टिस करून घेतल्यानी एबीसीडी, तेव्हा मास्तरांनी फळ्यावरती ए काढल्यानी. ए म्हणजे शॉर्ट अँड स्वीट मध्ये बुवा कसं आहे, ए म्हणजे आण्याची बायको. कदम बुवा इंग्लिशची प्रॅक्टिस कशी होती, फळ्यावरती ए काढल्याने, एवढं मोठं ए काढल्याने. ए म्हणजे आण्याची बायको. बी काढल्याने, बी म्हणजे बबण्याची बायको. सी म्हणजे चंद्याची बायको. डी म्हणजे दिन्याची बायको. एस म्हणजे समीर सलाम. सगळा झाला. एम काढल्याबरोबर मण्याची बायको. फेकून नाही ना, काहीतरी फेकून मारली. एक फक्त जोक्स म्हणून सांगते बाबांनो. एम काढल्याबरोबर मण्याची बायको. झाला एवढा झाला. दुसऱ्या दिवशी सर इले शाळेत. शाळेत सर इल्याबरोबर कडू घेतल्याने चॉक चॉक घेऊन त्या बोर्डा होते फळ्यावरती भलोबक्कम एक काढले. सगळ्यांचे हात वर. त्यांना माहिती आहे म्हणजे आण्याची बायको. बी काढल्याबरोबर सगळ्यांचे हात वर, बघण्याची बायको. एम काढल्याबरोबर त्यांना माहिती म्हणायची बायको. त्या मास्तरांनी डोक्यात हलवल्या. एवढा झाला. त्या मास्तरांनी यमाचो डब्ल्यू केल्या. डब्ल्यू केल्यावरती बुवा घाम फुटलो. डब्ल्यू काढल्याबरोबर आता म्हणता तुम्ही कोण सांगणार, तर समीर बुवा चला सांगा डब्ल्यू म्हणजे काय. अरे बाजूच्या बुवा सांगतात, अरे ही तर म्हणता मण्याची बायको वाटतं, पण म्हणता मण्याच्या बायकोची ढेंगा म्हणता वर कशी झाली. एवढ्यात पडला दासकोवाड. डब्ल्यू झालो म्हणतो. असू दे. बुवाने सुंदर प्रकारे सांगितलं. बुवा एकदा यम असो खाली येता. यम खाली गेल्यानंतर तिघजण असत त्या कलियुगात. अक्षरशः धुमाकूळ घातलो. एक म्हणजे गुटखा खाणारो, दुसरो दाढी माडी स्टील बॉडी देशी पिणारो म्हणजे दारुडो, आणि तिसरो सिगरेट फुकणारो. यम येता तिगवलेंका एका एका म्हणजे 3 रूम मध्ये तिगवलेंका कोंडून ठेवता. बाबा तुझी इच्छा काय. नाही म्हणता 1 महिना ठेवतस ना, तर माका 1 महिना दारू पुरा तेवढी म्हणता माका आणून दी. 1 महिन्याची दारू नेऊन देता. दुसऱ्या काय करता तुझा काय, माका म्हणता 1 महिना पुरा तेवढा म्हणता माका गुटखा दे. तिसऱ्या काय तुझा काय, 1 महिना पुरा तेवढी माका सिगरेट दे. तिगवलेंका देता, कडी घालता, लॉक घालता आणि यम परत वाटेक लागता. यम एका महिन्यात परत खाली येता. एका महिन्यात खाली गेल्याबरोबर पहिल्याच दिलेली होती दारू, त्याची कडी उघडता. कडी उघडल्यावर बघता तर काय त्याची अवस्था बेकार. त्याका ओढून टाकता. दुसऱ्याकडे जाता. बाबा तुझा काय, गुटखा. चिताडो झालो खाऊन. दाने दाने में केसर का दम, नाम है समीर कदम. त्याका ओढून टाकता. तिसऱ्याकडे गेलो. तिसऱ्याची कडी उघडतात. ओ राजबिंडासारखं उभो. अरे दारू दिलेलं ओढून टाकलंय.
गुटखा दिल्या कोण बाबा तुझा काय नाही म्हणता, एक महिनो पुरात एवढी म्हणता माका सिगरेट दिलं पण म्हणता माचीस काय तुझा आजो देतलो ले बेटा बुवा. आता इंस्टाग्रामचा नवीन आता बुवा सांगतात बुवा इंस्टाग्रामला बघा असा असा वर ढकलला की बघला एक काळा मांजूर येता हे काय घड्याळ बघता 2 तास गजर देऊचं ठरवलं ना 2 तास गजर नाही बुवा महिला वर्ग सुंदर बुवा. कारण कालच एक घटना घडली या काही वर्ष अगोदर 25 मध्ये पहलगाम वरती हल्ला झाला बरोबर ना. आपले धर्म विचारून त्यांनी AK-47च्या गोळ्या छाताड्यात थाडधाड करून त्या दहशतवाद्यांनी बुवा ठोकलं आपल्या मराठी माणसांना. पण काही दिवसातच आपल्या मोदींनी काय केलं अवघ्या 12 तासात बुवा पाकिस्तान मध्ये आमचा सिंदूर तुम्ही गेला मग तुमचा पण सिंदूर आम्ही उडवला. अवघ्या 12 तासात बुवा सिंदूर गायब केलं आणि ती पण एक बुवा जातीवंत मुसलमान पोरगी तिचं पण नाव काय कर्नल सोफिया कुरेशी. ती पण जातीनं मुसलमान असून ती मुलगी होती. बहिणीनं तुमका एकच सांगान भांडी घासूची नसतील नको घासू, कपडे धुवचे नसतील नको घासू हे सांगत बुवा येत आई शपथ घेईन. पण वास्तविकता काय ते सांगतो तुम्हाला या कलियुगातली. कुठलं काम येत असेल नको करू पण आई वडिलांची मान आपल्या समाजात खाली जाईल अशी वर्तवणूक करू नका. बरोबर ना बुवा. काय नाही बुवा आता AI चा जमाना आहे. कालच सुंदर प्रकारे हे वाटलं बाप की उम्र निकल गई बेटी की इज्जत बचाने में. बाप की उम्र निकल गई बेटी की इज्जत बचाने में और बेटी ने इज्जत गवा दी फॉलो बढ़ाने. बेटीने ती इज्जत घालवली फॉलो वाढू. काय वास्तविकता आहे ना बुवा भजनात. अर्ध नग्न हे रील स्टार झालेत बुवा. तुमच्या माझ्यासारखं कलाकार रस्त्यावर राहुलो. राजकारण आहे बुवा. मी राजकारण म्हटलं तर कुठल्या पक्षाचा समर्थक नाही बुवा की 25-30 वर्षाचं पोरगो राजकारण म्हटल्यानंतर घरोघरी फिरतलो काय त्या पक्षाचा झेंडो घेऊन साहेबांचा विजय असो कालसून पॅन्ट फाटली तरी साहेबांचा विजय असो घराघराने फिरतलो 500,000. बरोबर ना. वास्तविकता सांगतोय बुवा कलियुगातली. आणि सरत्या शेवटाला तोच पोरगो आरोग्य शिबिर म्हणा किंवा रक्तदान शिबिरात जाऊन तोच पोरगो एक एवढी बाटली रक्त आपला दान करून येतलो त्याच कॅम्पला जाऊन. पण आपले आई वडील जेव्हा दिवसभर काबड कष्ट करून ज्या वेळेस घरात येतात तेव्हा तोच पोरगो आपल्या आई वडिलांका या ग्लास पाणी पाजू शकत नाही. ही वास्तविकता आहे कलियुगातली. बरोबर ना बुवा. म्हणजे आमच्याकडे काय अभ्यास नाही, अभ्यास तुमच्याकडे आहे. असेच पट्टाई हुशार होते हो. मास्तरांनी विचारल्याने सांगा समीर बुवा 15 फळांची नावं सांगा. बुवाने सांगितलं पहिला म्हणता आंबा, दुसरा म्हणता सफरचंद, तिसरा डाळिंब. 3 फळांची नावं सांगितली. 5 मिनिटं बुवा काय बोलूक तयार नाही. अरे समीर बुवा सांगा 3 फळांची नावं सांगितल्यात आंबा, सफरचंद आणि डाळिंब अशी 3 नावं झाली. अजून 12 म्हणता सांगायची आहेत. नाही म्हणता बाईनो 1 डझन केळी. काय डोक्या गोबडी गवळण बुवा खास करून. हो राम जी है क्या बात है. तुमच्या काळातले गाणे ते काय मेरे लगन में. भांडूपची काय मुंबईत बारी होती तेव्हा माझा फोन इलो लाईव्ह बारीत तुम्ही माझा फोन उचलला माझ्यासाठी तर गाणं म्हटलं. एका बुवा प्रेम म्हणतात तेरे लगन में बड़ा दुख देना, तेरे लगन में बड़ा दुख दे. सुध बुध बिसराई मेरी नींद चुराई, सुध बुध बिसराई मेरी नींद चुराई, मेरा मुश्किल कर दिया जीना. हाय हाय बड़ा दुख देना, तेरे लगन में बड़ा
100% नाही पण 10% तरी भजन येतं ना. तुमच्या चरणाशी नतमस्तक व्हा. काही कार्यक्रम असलो तरी आज तुम्ही आमका काहीतरी स्वीकारताच, पण एका मनोरंजनासाठी बुवा तुम्हाला बोलतो, बाकी माझा असं काही विषय नाही. ठीक आहे, बुवांना पण चान्स तेवढाच भेटला पाहिजे. तेवढी फक्त एक गवळण म्हणतो बुवा, ऑर्केस्ट्रा करणार मी नाही, तुम्हाला देखील माहिती आहे. ओके ठीक आहे, जाऊन या. अगला धेला देखल थांग कितना मद कुथल पविला. अग ये राधे, अग लाधे, आमचा किसन कुठं चालला? लाधे 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 कुठे चालला हा किसन आमचा? तू अग लाधे लाधे खल थांग कितना मद कुठल पविला. अग लाधे लाधे खल थांग कितना मद कुठल पविला. पविला कुठला पविला गला दे कुठला पविला. पविला अगला दे सांगना, अगला दे माझा कितना, लादे माझा कितना कुठला पविला. अग सांगना लादे कुठला पविला, गला दे कुठला पविला. अरे बोल कितना मगर. अग हे लादे सांगना गला दे माझा कितना कुठला पविला. लादे सांगना पविला. या ठिकाणी एक फरमाईश आहे, तेवढी पूर्ण करतोय. असं देत व एक फक्त फरमाईश आहे, तेवढी पूर्ण करतोय. बघा, स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. गुगल पेच्या माध्यमातून घाटाला पायऱ्या 100. हो घाटाला पायऱ्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या 100, घाटाला पायऱ्या 100. झाला आनंद आली बहार. घाटाशी लाविला एक एक स्वर्गीय कल्पतरू. काय सुंदर गाणं लिहिले बघा. घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. तरुला फांद्या 100, तरुला फांद्या 100. झाला आनंद आली बहार. असं देत या ठिकाणी बुवा जास्त वेळ न घेता बुवा दररोजचे कार्यक्रम आहेत, या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. बुवाने सांगितलं नमन नमन गण कवळ या ठिकाणी चालते, दशावतार या ठिकाणी चालतो बुवा, बरोबर ना. एक सुंदर गाणं आहे बघा, राजेश निकम पड्याळ, विशाल पड्याळ, सुंदर गाणं ज्याने लिहिलंय बघा. नाचतोय चाल
गौरीचा गण आला आला चतुर्थी सण. बुवाने सुंदर सांगितलं मगाशी त्या गणपतीची व्याख्या आहे. बुवा कुठला देखील कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जर कोणाची पूजा अर्चा केली जाते, प्रथमतः तो मान कोणाचा असेल तर आपल्या त्या वक्रतुंडाचा मान आहे बुवा. म्हणून काय म्हणतो बघा, छनन छनन छन छन छनन छनन छन छन बाई वाजे तुझ्या पैजन. छनन छनन छन छन बाई वाजे तुझ्या पैजन. नाचतोय छान गौरीचा गण नाचतोय छान गौरीचा गण आला आला चतुर्थी सण आला आला चतुर्थी सण. छनन छनन छन छन छनन छनन छन छन बाई वाजे तुझ्या पैजन. पुष्प भरले नवातुनी हर्षित झाली वसुंधरा. पुष्प भरले नवातुनी हर्षित झाली वसुंधरा. लागली ओढाई भक्तांच्या मनात लागली ओढाई भक्तांच्या मनाला. कधी पाहिल कधी पूजिल माझ्या लाडक्या गणाला. सुंदर असा विषय या ठिकाणी आपण बुवा भजनाच्या माध्यमातून आपली आई काय सांगण्याचा प्रयत्न करतो. पण आज एक फरमाईश आहे, वडिलांवरती हा गजर आहे. शॉर्ट अँड स्वीट मध्ये या ठिकाणी गजर घेईन आणि बुवा आपल्यापाशी भजन देईन. हा म्हणजे आत्मा आहे, हे म्हणजे ईश्वर आत्मा व परमात्मा यांचं एक रूप जर कोण असेल तर ती आपली आई आहे. जी आपल्याला जन्म देते ती आपली माता जी आपल्याला जन्म देते ती आपली ही माता. आणि जिथे आपली अस्थी होणार आहे, आयुष्य जी आपल्याला अस्थी होणार आहे ती या ठिकाणी म्हणजेच माती. म्हणून काय म्हणते बघा, नाही कळला कोणा बाप जाना बाप नवे शाप. नाही कळला कोणा बाप जाना बाप नवे शाप. बाप जीवनाचे सार हो बाप जीवनाचे सार. बाप कुटुंब आधार. नाही कळला कोणा बाप बाप जीवनाचे सार. बाप जीवनाचे सार. बाप कुटुंब आधार. बाप 9 महिने पोटात वाढवते ती आपली आई आहे. आणि या 9 महिन्याचा सांभाळ जे करणार आहे तो म्हणजे आपला हा बाप आहे. जेव्हा आईच्या पोटामध्ये जेव्हा 2 जीवांची आई असते म्हणजे त्याची बायको 2 जीवांची असते, तेव्हा तो 2 जीवांची काळजी करतो, तो म्हणजे आपला बाप आहे मंडळी. कारण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, मायबाप भजनेस होते की कोणताही नवस न करता पावणारा जर देव असेल तर तो आपला भाव आहे. म्हणून काय म्हणते बघा, 9 महिने होती पोटी सांभाळी ते बाळा. झोप नाही चिंता 2 जीवांची बापाला. आनंदाने साई आई प्रसूतीच्या काळा. सुखी ठेव दोघा बाप विनवी तो देवाला. बाळ पाहता लावू रे बाळ पाहताना. कारण जेव्हा बाळ ते जन्माला येतं
तेव्हा तो आपला बाप त्यावेळी त्या बाळाला पाहतो तेव्हा त्याचा आनंद गगना पार होतो. म्हणून काय म्हणतोय बघा, बाळ पाहताना उरे आनंद पारावार, बाळ पाहताना उरे आनंद पारावार, बाप कुटुंब आधार. हे नाही कळला कोणा बाप, बाप जीवनाचे सार, बाप जीवनाचे सार, बाप कुटुंब आधार. संस्कार देते आई, ला 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 राजा तू समोरच्या बुवाला बुवा न बोलता 100% भारी करण्याची ताकद बुवा त्या सुशांत जोईल बुवा मध्ये आहेत. म्हणजे समोरच्या घरादारापर्यंत जाणे आणि बुवाची समोरच्या बुवाची इज्जत काढणे हे बुवा मला पटत नाही. आणि त्या लेवलला जाऊन बोलणारा बुवा सुशांत जोईल बुवा नाही. एवढं बुवा तुम्ही लक्षात घ्या. ला 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 राजा मी तू माझी राणी, राणी तू मी तुझा राजा रे. संस्कार देते आई, संस्कार देते आई, प्रेरणा तो बाप देई, आईची दिसते माया, बापाचं प्रेम नाही. संस्कार देणारी ती आई आहे आणि संस्काराच्या वरती तो प्रेरणा देणारा मंडळी बाप आहे. कारण आईची दिसते फक्त माया आणि त्या बापाचं या ठिकाणी प्रेम दिसत नाही. तेव्हाच ते बाळ जेव्हा मोठं होतं तेव्हा ते आई बघा आणि वडिलांना काय सांगते बघा. नको जाऊ तो नको, ते बाळ काय सांगते, आई ऑफिसला मला एकटीला सोडून जाऊ नकोस. म्हणून काय म्हणते बघा ती पोरगी, थोडक्यात सांगते, नको जाऊ तो नको, ऑफिसातही नको, आज माझ्यासाठी दांडी मार नाही. एकाली मी तुझ माझी दादानी ताई, एकाली मी तुझ माझी दादानी ताई, एकाली मी तुझ माझी दादानी ताई. नको जाऊ तो नको. आई मी फक्त छोटी आहे ग, पण माझी ताई आणि माझा भाऊ म्हणून मी तुमच्यात आई आणि तुझ्या बाबांमध्ये मी पाहतोय. मला एकटीला नको सोडून जाऊ पाहण्या घरात. तेव्हा माझे बाबा देखील सकाळी 7 वाजता जातात आणि संध्याकाळी 7 वाजता येतात. माझ्यासोबत आई खेळणार कोण. म्हणून काय म्हणते बघा, बाबा जातात ऑफिसात त्यांना यायला वाजतात 7, तूही जाते सोडून मला, पेटीला थोडा आवाज द्या, तूही जाते सोडून मला पाळण्या घरात, घरातल्या त्या पाळण्याला थोडी का नाही. एकली मी तुझ माझी दादानी ताई, नको जाऊ तो नको, ऑफिसातही नको, आज माझ्यासाठी दांडी मार नाही. दादानी ताई, दादानी ताई, नको जाऊ तो नको. म्हणून थोडक्यात काय सांगण्याचा प्रयत्न असते बघा, गाळ्यांची वस्त्र चाले तो अनवाणी, हौस मौज बाळाची पूर्वी क्षणोक्षणी. चंदना परी बाप बघाची जे जन्मभर, दुपारच्या जेवणाची चिंता करते ती म्हणजे आपली आई आहे. आणि हे आपल्या आयुष्यभराच्या जेवणाची चिंता करणारा मंडळी देव माणूस कोण असेल तर आपला बाप आहे. म्हणून काय म्हणते बघा, चंदना परी बाप बघा जिजे जन्म भर, चंदना परी बाप बघा जिजे जन्म भर, बाप कुटुंब आधार. शेवटचा
संसारासाठी बाप राब राब राबतो, नाही घेत कुशीत बाळ रात्रभर जगतो. लग्न कार्यामध्ये एकला उपाशी राहतो, लेकीच्या सुखासाठी भीकही तो मागतो. जेव्हा मुलगी लग्न वयाची होते तेव्हा तोच बुवा पैशासाठी एखाद्या गावात जर श्रीमंत माणूस कोण असेल तर त्याच्या उमऱ्यापाशी जाऊन आपल्या लेकीचं चांगल्या पद्धतीने लगीन लावणारा, म्हणजे कर्ज घेऊन लगीन लावणारा बद्ध माप आहे. त्यावेळेस आई बाप मंडपात कधीच रडत नाही. त्या मंडपात मध्ये एक भिंत असते, भिंतीच्या मागे जाऊन रडणारा आई बाप कोणाला दिसला नाही बघा. कारण छोटा जेव्हा अपघात होतो तेव्हा आपण आई ग असं म्हटलं जातं, आणि जेव्हा मोठा अपघात होतो तेव्हा बाबा रे सरत्या शेवट्याला आपण बापाचंच नाव घेतो. म्हणून काय म्हणतोय बघा, माय पित्याच्या सावली तला काळ सुखाचा कोसळला. लेक जेव्हा सासरलं जाते तेव्हा आईचं आणि बापाचं दुःख त्या आई वडिलांना समजतं. लेक चालली सासरला, लेक चालली सासरला, लेक चालली सासरला. माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा कोसळला. लेक चालली सासरला, लेक चालली सासरला, लेक चालली सासरला. त्यावेळेस लग्न झाल्यानंतर आणि एक गाणं आहे, ते गाणं लागल्यानंतर बघा दुःख. अलका कुबल माहेरची साडी पडती अक्षता डोईवरती, हो गेले खय सनई चौघडा गाणी गाती राम जानकी कृष्ण रुक्मिणी, राम जानकी कृष्ण रुक्मिणी शोभेई जोडी नेसली. या ठिकाणी गजराची सांगता करते बुवा. लग्न कार्यामध्ये एकला उपाशी राहतो, लेकीच्या सुखासाठी मी काही तो मागतो. प्रमोद विनवितो तुम्हाला विसरू नका उपकार, प्रमोद विनवितो तुम्हाला. काय सांगतायत बघा, सुंदर असं काव्य रचना गजर माझ्या या ठिकाणी हरियाण बुवांनी केले. प्रमोद विनवितो तुम्हाला विसरू नका उपकार, प्रमोद विनवितो तुम्हाला विसरू नका उपकार. बाप कुटुंब हे नाही कळला गुण बाप, बाप जीवनाचे सार, बाप जीवनाचे सार, बाप कुटुंब आधार. बाबा हो बाबा, बाबा हो बाबा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आमचे परम मित्र सन्माननीय कुणकवन गावचे भजनी बुवा प्रथमेश जनक या बुवांची या ठिकाणी कोरस मंडळी
त्या ठिकाणी बारीचा आस्वाद घेण्यासाठी आले. तुमचे त्या माझ्या भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतोय. आणि या ठिकाणी बघा गजराची संगत होती. कनारे गोविंदा गोविंदा गोपाळ कनारे गोविंदा गोविंदा गोपाळ कनारे कन्हरे गोविंदा गोविंदा गोपाळा क्या बात है. कन्हरे गोविंदा गोविंदा गोपाळा कन्हरे गोविंदा गोविंदा गोपाळ हरी बोल. गोपाळा कन्हरे 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 गोविंदा गोपाळा. धन्यवाद. सर ढोलकी दे ना. ए